अरे भाई ऐसा है ना, सवाल जहर का नहीं था। सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया। तकलीफ लोगों को तब हुई कि फिर भी मैं जी गया। तेव्हा लोकांना हात सगळं जहर पिऊन सुद्धा हा जिवंत आहे, याचा काही काही लोकांना जे आहे त्रास होत आहे. हे तर खरंच आहे. आमच्या नाशिकचे जे आहेत ना लोकशाही वामनदादा कर्डक, त्यांनी हे लिहिलेलं आहे. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुचे बाले किल्ले, असाच ताठ माथा आमुचा जरा न खाली लवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे, तुफानातले दिवे रे आम्ही तुफानात. या आमचे दिवे असेच आहेत की सगळ्यात तुफान सगळीकडे असतो आणि त्यावेळेला आमचा दिवा हा पण पेटत राहतो, हा दिवा विझत नाही आमचा. हे त्यांचं म्हणणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या काही काही गोष्टी ज्या आम्ही 10 वाक्य बोलण्याऐवजी कवी जे असतात हे एका वाक्यामध्ये सुद्धा त्याचा अर्थ जे आहेत खूप सांगून जातात आणि म्हणून मला ते आवडतं लोकांच्या समोर न्यायला. आता जी सामाजिक लढाई आहे त्याच्यामध्ये ही कविता खूप काही सांगून जाते. आम्ही तुफानातले दिवे. तुफान खरं आहे ना, तुफान आहे, सगळीकडे तुफान आहे. गावापासून तर मोठ्या शहरांपर्यंत शिकलेले अशिक्षित सगळीकडे तुफान आहे. फुले शाहू आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की सगळे जे समान झाले पाहिजे, महात्मा गांधींचं स्वप्न होतं कि स्वातंत्र्य तो मिळालं, अब स्वराज्य होना चाहिए, अंत तक सबको जो है सुविधा मिलनी चाहिए. अभी भी हम लड़ रहे हैं आपस में. और आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा 340, 341, 342 ओबीसी, दलित आणि आदिवासी त्यांना आरक्षण दिलं. ते आरक्षणच मुळी जे आहे हे आरक्षण सामाजिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना ते आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेले त्यांना नाही, कारण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आजचा गरीब उद्या श्रीमंत होईल, आजचा श्रीमंत उद्या गरीब होईल. त्यामुळे आरक्षण हे मुळी जे आहे 5000 वर्षापासून जे दबले गेलेत, पिसले गेले, त्यांना इतरांबरोबर आणण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. आता 13% आरक्षण दलित समाजाला आहे. मोठे मोठे सेक्रेटरी झाले, कमिशनर, TG झाले, सगळे झाले अनेक दलित समाजात. पण आजही चला झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहत आहे, अजूनही दलित समाज राहतो. गरिबी दूर नाही झाली, कारण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, हा इतरांना सामाजिकदृष्ट्या वरती आणण्याचा कार्यक्रम आहे. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांच्यासाठी मोदी साहेबांनी EWS आणलं. जे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी, आणि ते आणताना त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं की काही लोक म्हणजे महाराष्ट्रातले मराठा, गुजरात पटेल, राजस्थान गुजर, वरती हरियाणामध्ये जाट, त्यांचे लढाई सुरू होते. पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्यांना आरक्षण घेता येत नाही. परंतु या घटकांमध्ये सुद्धा गरीब पण आहेत आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांच्यासाठी EWS दिला. आणि मग गुजरातपासून वरती सगळी आंदोलनं थांबली, पण या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालूच राहिलं. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला मराठा आरक्षणच पाहिजे. आता EWSमध्ये सुद्धा 10मध्ये 8 लोक हे मराठा समाजाचे आहेत, हे आमच्या सरकारनं जाहीर केले. 10मध्ये म्हणजे 10% 8% एक्स्ट्रा. तरी सांगितलं आम्हाला मराठा आरक्षण द्या, ते 10% मराठा आरक्षण दिलं. आता त्याच्यात सगळे 100% तेच आहे. तरी त्यांचं म्हणणं की नाही आम्हाला OBCमध्येच पाहिजे. आता शिक्षण आणि अर्थ त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं, जे OBCला मिळतं त्याच्यापेक्षा अधिक
दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा, वसतिगृहांच्या बाबतीत सुद्धा आणि उद्योगधंद्याला मिळणारे पैशाच्या बाबतीत सुद्धा अधिक दिलेलं आहे. हे तर मी आता दाखवतो आहे त्यांना. मग आणि त्यांना मी माझं म्हणणं की तुम्हाला राजकीय आरक्षण तर सगळीकडे आपोआपच आहे हो. ग्रामीण भागापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्हीच जाणार, तुमचं आरक्षण आहेच. तुम्हाला कशाला पाहिजे? तुम्हाला आजसुद्धा कट ऑफ पॉईंट जो आहे मेडिकलचा असेल, MPSCचा, तो यांच्यापेक्षा OBCचा खूप मोठा आहे. इतर ठिकाणी सहज आरक्षण मिळू शकतं त्यांना. शिक्षणामध्ये याच्यात त्यांना जाऊ शकतात, ॲडमिशन मिळू शकतं. पण OBCमध्ये उलट जास्त कट ऑफ. तर मी त्यांना समजावून सांगतो की बाबा हे कोणीतरी शहाण्या माणसाने बोला, हेच आहे. राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतायत, OBC नेत्यांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही, OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे ना, तो धक्का मला तुम्ही सांगा. आता तुम्ही इथे एवढे लोक आहेत, हां, गर्दीने बसलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आणखीन तर 10 कॅमेरेवाले आणि त्यांचे जे आहेत सगळे लोक आले तर तुमचं काय होईल? तुम्हाला ढकलून देतील की नाही? तुम्हाला बाजूला जावं लागेल, बसायची तुमची जागा घेईल, काही लोकांना उठवलं जाईल. हीच परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला बाहेर काढणार नाहीत, पण तुमच्यामध्ये आणखीन लोक सोडत आहेत. हाच विषय आहे. कसा लागत नाही धक्का मला तुम्ही सांगा. मी एकच सांगतो की एका ताटामध्ये 2 लोकांचं जेवण आहे आणि ते जेवत आहेत, त्याच्यामध्ये आणखी 2-4 लोक बलदंड आणून बसवले, काय होईल? त्या दोघांचं भाकरी कमी. शाहू महाराजांचंच उदाहरण घ्या. ज्या वेळेला त्यांनी आरक्षण लागू केलं, हे कशासाठी देता म्हणून म्हटल्यानंतर ते घोड्याच्या पाग्यात गेलं, पागीमध्ये, आणि त्यांनी मध्ये सांगितलं की चंदी ठेवा. चंदी म्हणजे चारा ठेवा घोड्याला खायचा. आणि त्यांनी तो चारा ठेवला नोकरांनी. त्यांनी जे लहान अशक्त घोडे होते, लंगडे वगैरे, त्यांना सोडलं. तो चारा खायला लागले, ते लंगडे घोडे किंवा अशक्त घोडे. आता ते चारा खाता जे आहेत ते म्हणे आता ते तगडे घोडे जे आहेत आपले त्यांना सोडा. आणि मग तगडे घोडे गेल्याबरोबर त्यांनी इतरांना लाथा घालून लांब पळवलं आणि ती सगळी चंदी किंवा तो चारा सगळं त्यांनी खाल्ला. आणि जे पळालेल्या घोड्यांकडे जे पाहून जे बघत राहिले फक्त लांब होऊन ते घोडे, शाहू महाराज म्हणतो यांच्यासाठी मला आरक्षण पाहिजे. हे जे आहेत ना यांच्यासाठी, म्हणून ते आरक्षण आहे. हेच आता परत व्हायला लागलं आहे. सर, काल तुम्ही नागपूरमध्ये एक वक्तव्य करताना म्हटलं की शरद पवारांच्या पक्षातले काही लोक मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे वक्तव्य होते त्याच्यामध्ये त्यांनी हातभार लावलेला होता, ते कारणीभूत होते. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी काल तुम्हाला फोन सुद्धा केलेला होता अशी माहिती मिळते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. वक्तव्य करणे योग्य नाही असं देखील ते म्हटलं. असं आहे की काही वर्तमानपत्रात असं आलं की शरद पवार दगडफेकी मागे शरद पवार यांचा हात वगैरे. मी असा एकही शब्द वापरलेला नाही. मी म्हटलं असं की जरांगे जे आहे ते 23 वेळा उपोषण केलं, परंतु कोणी लक्ष दिलं नाही. तेच बसायचे उठायचे. परंतु एकदा त्याने त्या 2 वर्षापूर्वी उपोषण केलं. 2-4 दिवस झाले, वरून ऑर्डर केली की बाबा त्यांना उठवा, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कशाला चाललेलं आहे. आणि मग पोलीस आले सगळे उठवायला. तर ते म्हणाले की नाही मला तर झोप येते, उद्या सकाळी या. आणि मग त्या रात्रीमध्ये बापूसाहेब वाळेकर म्हणून ते तिथे होते, त्यांनी असं सांगितलं, ओपनली सांगितलं की तिथल्या आमदारांनी रात्री 2 वाजता मीटिंग घेतली. त्याच्यानंतर पुढे असं झालं की त्या गच्चीवर अनेकांच्या दगड ठेवण्यात आले. सकाळी जेव्हा पोलीस आले, महिलांसहित महिला पोलीस पण, तुफान दगडफेक झाले. 84 पोलिसांना मार लागला, ते जखमी झाले. पोलीस घराघरात लपत होते, त्यांना लाथा घालून बाहेर काढले, पण बाहेर काढून मारले. आणि मग शेवटी पोलिसांनी जे आहे
लाठीचार्जचा आदेश दिला, त्याच्यामध्ये अनेकांना मार बसला, हे खरं आहे. पण त्याच्यानंतर पवारसाहेब गेले. माझं म्हणणं असं आहे की पवारसाहेबांना मी मागे पण म्हणालो, जर सांगितलं असतं की अगोदर पोलिसांना मारलेलं आहे तर कदाचित ते गेले नसते. परंतु त्याची काही माहिती त्यांना नाही आणि ते गेले म्हणून उद्धवजी ठाकरे गेले आणि हे दोघं गेले म्हणून सगळे जायला लागले. हा मोठा झाला, याच्यात काही चूक नाही. परत मी हे बोलतो, मी पवार साहेबांनी हे करायला लावलं असं कधीच म्हटलं नाही. माझ्या भाषणाचे रेकॉर्ड आहे, म्हणजे रेकॉर्डिंग केलेलं मी पाठवू शकतो त्यांना. मी जे बोललो ते आजही तुम्हाला सांगतो, येस ते असंच आहे. पण जर एखाद्या आमदाराने अशा प्रकारे त्या दंगलीमध्ये जर सहभाग घेतला असेल, तुम्ही जर आरोप करताय, तुम्हाला जर माहिती असेल, मग अशा व्यक्तीवरती कारवाई व्हायला पाहिजे की नाही, किंवा तशी तुम्ही काही सरकारनं कारवाई नाही केली, जनतेनं केली. घरी बसवलं निवडणुकीमध्ये. राजेश राजेश टोपे यांच्याकडे आहे यांचं का? नाव तुम्ही थेट का घेत नाही? जर सगळं इकडून तिकडून तुम्ही जे सगळे अंगुली निर्देश पुढे. करताय ते राजेश टोपे नेक्स्ट नेक्स्ट राजेश टोपे ते आहेत का? अजय समझने वालों को इशारा काफी है जहाँ हो हो किंवा है. म्हणजे राजेश टोपे आहेत की नाही ते? परंतु सर एकीकडे हा मराठा सगळा हा वाद एकीकडे सुरू आहे. तुम्ही सारखं सातत्याने बैठका घेताय. ओबीसी समाजाची एल्गार मोर्चे जसे होते तसे पुन्हा निघणार आहेत. असं आहे की सगळ्या गावागावातून शहरातून आमचे छोटे छोटे मोर्चे निघत आहेत. आता आम्ही जे आहेत सभांना सुरू केलं. मला असं वाटतं 28 तारखेला बीडला रॅली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आणि सकल ओबीसी समाजातर्फे महारॅली जी आहे बीडला 28 तारखेला आहे. त्याच्यानंतर 8 दिवसांनी आणखीन पुढे आहे, तिकडे यायचा. तर आम्ही या रॅलीज करतो आणि ज्या वेळेला आवश्यकता वाटेल त्यावेळेला कुठेही जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल नाहीतर मुंबई जायचं असेल, येऊ ना. आमचा अन्यायाची जर दादफिर्या जर कोणी घेतली नाही तर आम्ही तरी काय करू शकतो. हे जे आहे लोकशाही मार्गाने आम्ही ते करू. कुठे कायदा हातात आम्ही तरी घेणार नाही. मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा अशा पद्धतीचे वक्तव्य जरांगे पाटील करतात. ठीक आहे ना, मला पाडण्यासाठी सुद्धा जरांगे पाटील कुठे गेले नाहीत. 2 दिवस फक्त येवल्यात येऊन बसले. पण सगळे ओबीसी, दलित, आदिवासी, मुसलमान, गुजराती, ब्राह्मण, मारवाडी आणि काही थोड्या प्रमाणात मराठा सगळे एकत्र झाले आणि मला त्याने निवडून आणलं. काय तुम्ही जर असे आदेश दिले तर आपोआपच हा आदेश उलट्यासुद्धा जाऊ शकतो. ध्यानात ठेवा. काय त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे, मला तुम्हाला एवढंच सांगायचं, सगळ्यांना वाटतं की एवढे टक्के. तुम्हाला मी टक्केवारी सांगतो कोण किती आहे. 54% हे ओबीसी आहेत. ते इंग्लिश सरकारनं सुद्धा जातगणना केली त्यावेळेला पण, मंडलने केलं त्यावेळेला पण, आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा 9 जजेसच्या बेंचने ते मान्य केलं. 54%, 13% दलित आणि 7% आदिवासी, 20% झाले. 54 आणि 20 किती झाले? 74 झाले. 3% ब्राह्मण, 77% झाले. मग राहिले 23%. मग त्या 23% जे आहेत हे सगळे जे कदाचित जैन असतील, कधी कोण असेल आणि बाकीचे मोठे समाज. हा समज खोटा आहे. दिशाभूल करू नका. देशामध्ये कुठेही जी सगळ्यात मोठी जात असते सगळ्या राज्यात, कुठेही 16, 17, 18% जास्त नाही. माहिती घ्या प्रत्येक राज्यात. पण ती एक जात सगळ्यात मोठी. आमच्या 374 जाती थोडं जमा होऊन 54% झालेल्या असतात. पण एकमेव एकच जात ती मोठी आहे. परंतु सर जरांगे पाटील सातत्यानं इशारा देण्याचं काम करतात आणि ते म्हणतात आता मुंबईत आलो, आता दिल्लीत सुद्धा गाठू. अरे दिल्लीत तर
महात्मा फुले समता परिषद 2006 सालीच गेली आणि रामलीला मैदान भरून टाकलं होतं. त्यावेळेला पार्लमेंट सुरू होतं. काय ते डी राजा होते, शरद यादव होते, लालू प्रसाद यादव होते, पवार साहेब होते, सगळे जे आहेत वेगवेगळे लोक आले होते, काँग्रेसचे सगळ्यांचे. आम्हाला ते नवीन नाही आहे दिल्ली. कधीही दिल्ली जे आहे तुमच्यापेक्षा जास्त आम्ही भरू. आणि दिल्ली एक लक्षात ठेवा, पटेल पाटीदार गुजरातमध्ये आहेत, जाट हरियाणात आहे, मराठा ओबीसी अख्ख्या हिंदुस्थानात आहे. सर आज तुमचं चिंतन शिबिर पार पडतं. या चिंतन शिबिरामध्ये पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांनी स्वतःच्या भाषणामध्येच सांगितलं की जे कोणी काम करणार नाही आहेत पालकमंत्री मंत्री त्यांची खुर्ची खाली केली जाईल, रिप्लेसमेंट दिलं जाईल, असं त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. असं आहे ना की जे मंत्री जर कोणी आळस करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते लांब राहत असतील, काम करत नसतील, तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे हो. की तुम्हाला मंत्री केलं, ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं. अरे पण जनतेमध्ये जा ना तुम्ही, जनतेत गेलं पाहिजे की नाही. पालकमंत्री म्हणून तिकडे जा तुम्ही, बोलण्यात काय चुकले ते बरोबर आहे. सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले. चिंतन शिबिर होतं. या चिंतन शिबिरामध्ये तुम्ही देखील सगळ्या कमिटीला भेट दिली. तुम्हाला काय वाटतं आगामी तुम्ही विदर्भातून सुरुवात करता. विदर्भामध्ये सगळ्यात मोठा टक्का हा ओबीसींचा आहे आणि विदर्भामध्ये तुम्ही जवळपास 7 आमदार उभे केलेले, प्रत्येकी उभे केलेले, त्यापैकी 6 लोक निवडून आले. आगामी काळात पक्ष या विदर्भामध्ये कशी कमाल करेल काय तुम्हाला वाटतंय? विदर्भामध्ये ओबीसीचा टक्का फार मोठा आहे, हे मान्यच आहे. आणि तो चांगल्या प्रकारे जे आहे त्यांची संघटना खूप आहे, 2, 4, 5, 10 संघटन आहे त्यांचं. इतर ठिकाणी कधी कधी ओबीसी टक्का आहे पण तो घाबरतो आहे, दबला जातो आहे, दादागिरी होते आहे, बोलायला घाबरतो. आणि मग अशा वेळेला त्यांना धीर देणं, उभं करणं हे ह्या मोर्चातून आणि रॅलीमधून आम्हाला करावं लागतं. पक्षाने ओबीसीच्या पाठी उभं राहिलं तर विदर्भात त्यांना सुखकर जाईल का स्थानिक स्वराज्य संस्था? नाही, त्यांनी तर सांगितलं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे आहोत आणि कोणावरही आम्ही अन्याय करणार, अशी सरसकट त्यांची भूमिका आहे. आणि पक्षाची भूमिका आहे ते बरोबर आहे की मराठा समाजावर सुद्धा अन्याय व्हावा असं आम्हाला वाटत नाही. म्हणून तर मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं सेपरेट. आणि ते जर नसलं तरी मोदी साहेबांनी दिलेलं EWS 10% आरक्षण आहे सेपरेट. सर तुम्ही जयंतराव पाटलांबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे. जयंतराव पाटलांवरती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पद्धतीची टीका केली आहे. खुद्द शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून या सगळ्या संदर्भाची नाराजी व्यक्त केलेली आहे. काय सांगाल? कारण की आई वडील खालती वक्तव्यामध्ये काढले. असं आहे की आता ते काय ते जरांगे वगैरे आहेत त्यांना सोडून द्या, त्यांच्याशी कोणाचीच तुलना करायची नाही आपल्याला या भाषेच्या बाबतीमध्ये. पण ही बाकीची आपली सगळी मंडळी जी आहे ही चांगली शिकलेली आहेत, आमदार आहेत, चांगल्या पदावर आहेत. आपण आपला मुद्दा जो आहे जोरकस मांडला पाहिजे, परंतु आपला तोल सुटणार नाही, लोकांमध्ये आपण अप्रिय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चांगली भाषा आपल्याला बोलता येईल ना, आणि त्यातून तुम्ही जे आहे तुमचे मुद्दे मांडा. बाकी आता काही लोक जे आहेत त्यांचं शिक्षण नाही, काय बोलायचं समजत नाही, ते काही शब्द वापरतात, तर त्यांना वापरू द्या. आपण असे चुकीचे शब्द वापरायचे नाहीत. सरकारमधील मंत्री म्हणत आहेत की मराठ्याचे नुकसान झालं नाही आणि ओबीसीचे नुकसान झालं नाही. मग नुकसान कोणाचं झालं? आता नुकसान कोणाचं मला झालं माहीत नाही, पण तुमचा तर फायदा झाला ना, चांगलं चालू आहे ना सारखं. अरे सरळ मी आता सांग, तुम्ही याच्या अगोदर सांगितलं, तुम्ही होता ना इथे की आता हे ओबीसी आहे, हे सगळे ओबीसी आहे समजा, जागा भरली आहे सगळे ना. आता त्याच्यामध्ये आणखी 20 कॅमेरेवाले आणखी ढकलले आतमध्ये, तर तुम्हाला तिथून उठवून जावं लागेल.
यांनाही उठावं लागेल. ढकलाढकली होईल की नाही, मग काय होईल? काही लोक जा ना बाबा आम्ही जातो म्हणून तुम्हाला बाहेर काढलं नाही, पण ऑटोमॅटिकली तुम्हाला बाहेर जावं लागतं. मग मिळणारच नाही त्या जागा तुम्हाला ऑटोमॅटिकली. म्हणायला गेलं तर तुम्हाला काही काढलं नाही, पण तुमच्या जागा ज्या आहेत त्यांनी घेतल्या. विदर्भातले 3 पालकमंत्री असे आहेत पक्षाचे जे काम करत नाहीत. विदर्भातले 3 पालकमंत्री असे आहेत पक्षाचे जे काम करत नाहीत असं प्रफुल्ल पटेलांचं म्हणणं आहे. खरंच अशी परिस्थिती मला काय मी ते काय ऐकलं नाही, म्हणजे ऐकलं नाही त्याच्यावर कमेंट नाही. मंत्र्याच्या वेळेला मंत्र्याचं काम करायचं, जे डिपार्टमेंट आहे ते काम करायचं. सगळीकडे जाऊन जे आहे सगळ्यांसाठी काम करायचं. जे जे डिपार्टमेंट आहे ते सगळ्यांसाठी काम करण्यासाठी आहेत. कुणावरही अन्याय होता कामा नये, मराठा असू दे ना तर दलित असू दे, हे बघणं आमचं काम आहे. परंतु मी 35 वर्षापासून जे आहे त्या OBCवर त्यांना न्याय मिळावा म्हणून लढतो आहे. त्यासाठी मी शिवसेना सोडली. ते काम मी त्यावेळेपासून करतो आहे. मग आरक्षण मिळवण्यापासून तर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी, आणखीन काही मिळावं, ते काम करतो आहे मी. ते मला असं वाटतं केलं पाहिजे आपण म्हणून करतो. साहेब, आता बंजारा समाज आंदोलन करायला लागलाय, रस्त्यावरती उतरलाय. बंजारा समाजाची मागणी आहे की झालेला प्रश्न ST मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, कारण की हैदराबाद गॅजेट समोर आलं. हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांचं नोंदणी नाव जे आहे ते ST मध्ये आहे. या संपूर्ण पाठिंबा आहे का? त्याबद्दल जे आहे आमच्या OBC समाज समितीचे अध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं. मी त्यांना बोलून विचारू काय त्यांचं म्हणणं आहे. पण मला एक सांगायचं, हे अशा रीतीने जे लागू करण्यात आलं हैदराबाद, माझ्या माहितीप्रमाणे अनेक वेळा विदर्भामध्ये एखाद्या जातीला एखादी गोष्ट आरक्षणात जे आहेत ते आरक्षण पश्चिम महाराष्ट्रात त्याच जातीला नाही आहे. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये गडबड आहे. हे तर वेगवेगळे जे आहेत राज्य आहेत. आता तुम्ही तिकडे गेल्यानंतर ती खरं म्हणजे चूकच आहे. आता ती तुम्ही केलीत तर मग हे सगळे या सगळ्या गोष्टी बाहेर पडणार. त्याला सरकारला तोंड द्यावं लागेल. सांगा आता तुमचं काय म्हणणं आहे ते. पाठिंबा असेल का तुमचा बंजारा समाज? मी उत्तर दिलं तुम्हाला की त्यांना बोलवून त्यांचा प्रश्न काय आहे ते समजावून घेणार आहेत बावनकुळे. सर, मोठ्या प्रमाणात ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेलं आहे. OBC वर्गाचा हा खरं तर शेतकरी म्हणून काम करतो, प्रचंड नुकसान झालं. हा OBC जो आहे ना, हा बलुतेदार सगळे लहान लहान, कोणी सांबारचं काम करतो, कोणी मळ्याचं काम करतो, कोणी शेळ्या मेंढ्याचं काम करतो, कोणी सोनाराचं काम करतो, कोणी लोहाराचं, कोणी भटक्या विमुक्त आहे, कोणी गाढवं पाळतो, कोणी ते मरी आयचं जे आहे तो त्यांचा एक हे असतो, कोणी त्यात पालं बदलतात ह्या गावातून त्या गावात. गरीब माणसं आहेत सगळी, आणि ते शेतकरी पण गरीब आहेत. त्या सगळ्यांचं नुकसान होत आहे. परंतु सरकारनं सांगितलेलं आहे त्यांचे पंचनामे करा आणि त्यांना मदत करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.